सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिमध्ये आपले सहर्ष स्वागत. आजचं निरूपणाचं शीर्षक आहे तरीच तव जीवन नौका पैल तिरासी पावे. असं केलं तरच तुझी जीवनरूपी नाव पैल तीराला म्हणजे भवतीराच्या पलीकडे सुखाने जाईल. तर शीर्षक परत ऐका. तरीच तव जीवन नौका पैल तिरासी पावे. संस्कृत सुभाषित आहे. कुरंगा लिपतंगे भ मीनास्त्वयि कैकशो हताः सर्वयुक्तैरन थैस्तु व्याप्तस्याज्ञः कुतः सुखम्. कुरंगा लिपतंगे भ मीनास्त्वयि कैकशो हताः सर्वयुक्तैरन थैस्तु व्याप्तस्याज्ञः कुतः सुखम्. म्हणजे भ्रमर पतंग हत्ती मासा एक एक विषयी आसक्त होऊन नष्ट होती. ऐसे असता चित्त जे पंच विषयी आसक्त होई त्याशी कैसी सुख प्राप्ती. भ्रमर म्हणजे भुंगा, पतंग म्हणजे जीवावर जेम घालणारा कीटक, हत्ती आणि मासा ते एक एक विषयामध्येच आसक्त असतात तरी सुद्धा त्यांचा जीवनाचा नाश होतो. आणि ऐसे असता चित्त म्हणजे मन, जे मानवी मन स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या 5 विषयाच्या अधीन होतो त्याला सुखाची कशी प्राप्ती होईल. म्हणून भ्रमर पतंग हत्ती मासा एक एक विषयी आसक्त होऊन नष्ट होती. ऐसे असता चित्त जे पंच विषयी आसक्त होई त्याशी कैसी होई सुख प्राप्ती. हरिण गवत खाऊन, भ्रमर पुष्परस शोषून, पतंग ज्योतीवर झेप घालून आणि मासा पाण्यात राहून आपले नेहमीचे सामान्य जीवन जगत असतानाही त्याला अनुक्रमे म्हणजे हरिणाला शिकारी माणूस झाल्यानंतर भ्रमराला इतर पक्षी, तसेच पतंग असतो त्याला पाळी सरडे यासारखे सरपटणारे प्राणी आणि माशांना मृत्यूरूपे कोळी नष्ट करतात. त्याच प्रकारे शाकाहारी हत्तीलाही माणूस शिकारी बनून नष्ट करतो. हरिण गवत खाऊन, भ्रमर पुष्परस शोषून, पतंग ज्योतीवर झीप घालून आणि मासा पाण्यात राहून तसेच हत्ती गवतावर आपली गुजराण करून जीवन जगत असताना सुद्धा हरणाला शिकारी, त्यानंतर पुष्परस शोषणाऱ्या भ्रमराला इतर पक्षी, दिव्यावर झेप घालणाऱ्या पतंगांना सरडे पाली यासारखे इतर प्राणी, माशाला कोळी आणि अर्थातच हत्तीला शिकार करणारा माणूस हे सर्व असे ना तसे नष्ट करतातच. म्हणजे खर तर हरिण, भ्रमर, पतंग, मासा, हत्ती हे केवळ एकेका गोष्टीवर आपली गुजराण करत असताना सुद्धा त्यांना अशा ना तशा प्रकारे नष्ट करणार मृत्यूरूपी कोणतं ना कोणतं ज्याला आपण म्हणतो पारत करणार, शिकार करणार असं यमदूत बनून आलेलं काही ना काही त्यांच्या वाट्याला येतच. म्हणजे एक एक गोष्टीवर समाधानी असून सुद्धा त्यांनाही जर मृत्यू चुकला नाही तर असे असताना हे मना म्हणजे माणसाच्या मनाला उपदेश केलेला आहे. तो तर स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या पंचसुखासाठी नेहमीच आसुसलेला असतोस. तुझी या मायवी जगात काय अवस्था होईल याचा नीट विचार कर. माणूस तर सर्वच पंचविषय भोगासाठी स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण आपापलेला आधाशी असताना त्याला या मायावी जगात सुख ते कसे मिळणार किंवा मिळू शकते. त्यासाठी माणसाला केवळ आणि केवळ मनोविजय, खरे तर मनोनाशच आवश्यक ठरतो. आता यासाठी एक छोटस 2 कडव्याचं काव्य आहे का. स्पर्शासाठी तनुआ सुसे, उन्मादक गंधासाठी नाक, चवी ढवीसाठी जीभ वळवळे, उन्मादक दृश्यातूर डोळे, नादा प्रति कान वेडे मनुजा, तव छंदी फंदी टाळे, पंचभोग सुखासीन संभोगी तुझ काळ कान मारे छळे, जरी मनाचे अमनसा दिसी शांती सुखाते पावे, तरीच तव जीवन नौका सुखाने पैल तिरासी पावे.
म्हणजे स्पर्शासाठी तनू म्हणजे त्वचा आसुसलेली असते. उन्मादक गंधासाठी नाक आसुसलेलं असतं. चवी ढवीसाठी जीभ वळवळते. उन्मादक दृश्यासाठी डोळे आतुर असतात. वेगवेगळ्या नादासाठी कान वेडे झालेले असतात. असं असताना हे मनुजा, हे तुझे छंदी फंदी चाळे जे पंचभोग सुखासीनतेमध्ये रममान होऊन तुझी संभोगी वृत्ती दाखवतात, असं पाचवी विषयामध्ये अडकलेला तू हे पंचभोग सुहासीन संभोगी माणसा, तुझं काळ कान मारे छळे. म्हणजे पाचवी विषयात अडकलेला तू असताना तुला काळ का मारणार नाही किंवा छळणार नाही. तसं बघायला गेलं तर हरिण, भ्रमर, पतंग, मासा, हत्ती हे फक्त एक एक विषयावर अवलंबून आपलं जीवन जगत असतात, तरी सुद्धा त्यांना काळ मारतोच मारतो. असं असताना स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या पाचवी विषयांच्या पंचज्ञानासाठी आतुर आणि अधूर झालेलं हे जे मानवी मन आहे, त्याला म्हणजे मानवाला काळ निश्चितच छळणार आणि नष्ट करणार हे ठरलेलं आहे. परंतु असं असताना सुद्धा जर मनाचं अमन साधता आलं, मन नष्ट करता आलं, तर माणसाला शांती सुख मिळेल आणि अशा माणसाची जीवन नौका अत्यंत सुखाने पैल तीराला जाईल. म्हणजे संसारातून तरुण हा माणूस सुखाने तेव्हाच पैल तीराला जाईल जर त्याला शांत किंवा अमन स्थिती प्राप्त झाली. म्हणून स्पर्शासाठी तनु आसुसे, उन्मादक गंधासाठी नाक, चवी ढवीसाठी जीभ वळवळे, उत्तेजक दृश्यातूर डोळे, नादाप्रती कान वेडे मनुजा, तो छंदी फंदी चाळे, पंचभोग सुहासीन संभोगी तुझ काळ कान मारे छळे. जरी मनाचे अमन साधिसी शांती सुखाते पावे, तरीच तव जीवन नौका सुखाने पैल तिराशी पावे. तर तरीच तव जीवन नौका पैल तिराशी पावे. म्हणजे जर तू मनाचं अमन साधलंस तर आणि तरच तुझी जीवन नौका या पंचसुखाप्रत भोगातूर होऊन तू जो पूर्ण संभोगी बनलेला आहेस, तिकडचे तुझे लक्ष केवळ आणि केवळ जर तुझं मनाचं अमन झालं, तुला मनाची परमशांती प्राप्त झाली, तर पंचभोगा सुखासीनता टाकून तू खऱ्या अर्थाने अमनस्कता म्हणजे मनाच्या परमशांतीला प्राप्त होशील आणि तेव्हाच तुझी जीवन नौका पैल तीराला जाईल. तरीच तव जीवन नौका पैल तीराशी पावे. अशा अर्थाचं हे जे निरूपण आहे ते सर्वांनी शांत चित्ताने श्रवण करावे आणि आपल्या मनामध्ये आणि बुद्धीच्या धारणा शक्तीमध्ये त्याचं पक्क निर्धारण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचं हे निरूपण इथे थांबवतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.